हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला मस्तपैकी आता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बरेच दिवस झाला व्हिडिओ अपलोड केलेला नाही। गौरी गणपती होते तेव्हा दररोज व्हिडिओ अपलोड होत होते, कारण तेव्हा तसं होतंच कार्यक्रम की हळदी कुंकू वगैरे, त्यामुळे दररोज व्हिडिओ अपलोड होत होते। बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोडच केलेले नाही आहे। तर मस्तपैकी तर आमच्या म्हणजे देवघर आहे, तर त्याला एक भिंतीला बरेच दिवस झाला कलर द्यायचा होता, फरशीला कलर द्यायचा आहे। तर माझ्याकडे शिल्लक होता तो मी थोडासा देऊन घेतलेला आहे, कारण आता दसरा जवळ आलेला आहे, म्हणजे मंदिराची तेवढीच आपली स्वच्छता करावी म्हटलं। तर स्वच्छ धुवून वगैरे घेतलं, थोडंसं डेकोरेशन केलं। गणपतीच्या वेळेचं जे डेकोरेशन होतं, सामान होतं ते खालीच ठेवलेलं, तर मंदिरात थोडंसं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे। जी फरशीला कलर द्यायचा होता तर त्या कलरही देऊन घेतलेला आहे, थोडंसं डेकोरेट करून घेतलेलं आहे, कारण देवी वगैरे बसणार आहेत आता म्हणून। तर आता दसरा जवळच आले, मग दररोज एक एक रूमची स्वच्छता वगैरे चालू आहे। तर म्हटलं आता आज मंदिराची स्वच्छता करून घ्यावी, तर मस्तपैकी असं देवघर सजवलेलं आहे। तर थोडंसं डेकोरेशनचं सामान आहे ते सगळं लावून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप भारी दिसतं देवघर हे। तर अशा प्रकारे हे देवघर डेकोरेशन करून घेतलेलं आहे। अगोदरच्या ज्या फुलांच्या माळा वगैरे होतात तर त्या सगळ्या धुवायला टाकलेल्या आहेत, त्यामुळे नवीन लावलेल्या आहेत मंदिरामध्ये माळा वगैरे झेंडूच्या फुलांच्या। तर आता मस्तपैकी मी आणि स्वरा बघा मॅचिंग ड्रेस घातला आज, कारण मी ड्रेस शिवला की लगेच तिलाही तसा सेम पाहिजे असतो। तर मम्मी म्हटली की मलाही ड्रेस पाहिजे तुझ्यासारखा। तर माझा टॉप शिवून झाल्यानंतर अगदी थोडंसंच कापड होतं, तेवढ्यातूनच शॉर्ट्स असा जीन्सवरचा टॉप तिला शिवलेला इथं। तर पनीरचा पिझ्झा बनवायचा होता, तर पिझ्झा बनवण्यासाठी पनीर आणून ठेवलं होतं, पण स्वराला पाहिजे होती पनीरची भाजी। तर म्हटलं चला दोन्हीही करूया। तर मस्तपैकी ते कांदा, टॅमॅटो, आलं लसूण पेस्ट म्हणजे आलं वगैरे सगळं तव्यामध्ये तेल टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे, आणि थोडंसं पनीरचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत, आणि थोडेसे पनीरचा पिझ्झा बनवण्यासाठी छोटे तुकडे करून घेतलेत। तर मोठे तुकडे आहेत ते तेलामध्ये आता थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे, कारण तवा गरम होता त्याच्यामध्येच मी हे पनीरचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत। तर कोणतीही किचनमध्ये काहीतरी रेसिपी करायची असेल तर स्वराला बरोबर करायचं असतं, तर तीही माझ्या शेजारी येऊन बसली की मला पनीरची भाजी शिकव, मला पनीरचा पिझ्झा शिकव। तर तीही आता माझ्याकडून शिकते। तर मी तर मस्तपैकी पनीर बघा फ्राय करून घेते तव्यामध्येच। तर मी तर पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी बघा 3 टॅमॅटो घेतलेत, थोडेसे मोठे चिरून घेतलेत, 3 टॅमॅटो आणि 3 कांदे घेतलेले आहेत, त्याच्यामध्येच आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेलं आहे, थोडंसं जिरं देखील घातलेलं आहे। तर आपण त्याच्यात थंड झाल्यानंतर चांगली पेस्ट करून घेणार आहे। याची ग्रेव्ही खूप छान होते, भाजून घेतल्यानंतर जर ग्रेव्ही बनवली तर खूप छान लागते। तर अशा प्रकारचं पनीर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, आणि खूप सोपी रेसिपी आहे, तर आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। तर हे पनीरचा पिझ्झा बनवायचा आहे, त्याच्यासाठी छोटे छोटे तुकडे केलेत, आणि तेही मी थोडंसं फ्राय करून घेते। त्याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट, मीठ आणि थोडासा मसाला टाकून घेते, गरम मसाला, कारण पनीरला चांगलं कोटिंग होतं म्हणून मसाल्याचं। तर इथे स्वराला बघा रेसिपी बनवायला आवडतात, फक्त पिझ्झा सुद्धा ती खात नाही, कांदा टॅमॅटो घातलं की तर ती अजिबातच खात नाही। तर तिला काहीच नको असतं खायला, फक्त बनवायला आवडत असतं, त्यामुळे ती सारखं बनवायच्या पाठीमागे लागलेली असते। तर इथं मस्तपैकी बघा मी मसाला तयार करून घेते, पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला। तर बिना पाणी घालताच हा मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला, गिरवी बनवून घ्यायची आता पनीरच्या भाजीसाठी। तर इथं मी पनीरची भाजीची गिरवी बनवून घेते। तर मस्तपैकी ते आपली आता कढई गरम झालेली आहे, तेलही गरम झालेलं आहे। तर मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। तर इथं मी मसाला भाजून घेते, थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये, तेही आपल्याला त्याच्यात परत घालून घ्यायचं आहे। खरंच एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागते की खूप मेहनत घ्यावी लागते। तर अगदी शूटिंग घ्या, एडिटिंग करा, अपलोड करा, खूप वेळ जात असतो। खरंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका, कारण एक कमेंटनी खूप आम्हाला म्हणजे प्रोत्साहन येतं की अजून व्हिडिओ बनवावेसे वाटतात। तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा। तर आता आमचं बोलण्याचं चांगलं प्रॅक्टिस चालू झाले। तर अर्चना इथं मस्तपैकी काय काय चाललंय कॉमेडी करायचं तिचं। तर तोपर्यंत मी मस्तपैकी इथं मसाला वगैरे भाजून घेतले, लाल तिखट घातलेले आणि हळद वगैरे घालून जरासं पनीरचा मसाला वगैरे घालून मस्तपैकी असा मसाला भाजून घेतले। तोपर्यंत तिचं प्रॅक्टिस चालू आहे बोलायचं। तर आम्ही इथं मस्तपैकी गप्पा मारत कधी पनीरची भाजी झाली तेही कळलं नाही। तर आम्हाला आता पनीरचा पिझ्झाही बनवायचा आहे, त्याचीही तयारी करते अर्चना। तर कांदा टोमॅटो वगैरे सर्व तिनं चिरून घेतलेले आहे बारीक बारीक,
तर चला मस्तपैकी आता पनीरची भाजी झाल्यानंतर आपल्याला आता पनीरचा पिझ्झा बनवूया। तर मी ते पनीरचा पिझ्झा बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी प्लेटला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे, पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि थोडंसं जो पिझ्झा सॉस असतो तोही लावून घेतलेला आहे। याच्यावरती थोडंसं पिझ्झा सॉस लावून आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक, तर ते त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर छानपैकी अशी टेस्ट लागते त्याला, तर स्वरा देखील मदत करू लागते मला। तर कांद्यावरती मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून घेते, कारण टेस्टला खूप छान लागतात म्हणून। तर हे सर्व आता आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे बेसवरती। तर स्वराचं असं म्हणणं होतं की मम्मी तू काहीच पिझ्झा बनवू नकोस, माझं मी एकटी पिझ्झा बनवते। तर मी सांगितले की एक मी बनवते एक तू बनव, तर तिनं पुढे जाऊन छानपैकी असा पिझ्झा बनवलेला आहे, स्वतः एकटीनंच पिझ्झा बनवला आहे। तर मस्त बनवला आहे पिझ्झा, तिचाही खूप छान झाला आहे। तर स्वराचा ही पिझ्झा खूप छान झाला, तुम्ही जाऊन बघा तिचा पिझ्झा ती कशी बनवते। तर तिचा पिझ्झा कसा झाला तो आवडला तर नक्कीच तिलाही कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। तर मस्तपैकी पिझ्झा तयार झालाय बघा आपल्या इथं गरम गरम। तर या सर्वांनी गरम गरम पिझ्झा खायला। तर आजचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले, आवडले का? आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग। सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। बाय बाय।